विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे LBS ऑनलाईन क्लासेसमध्ये। आज आपण इयत्ता 7वी इतिहास या विषयातील पाठ क्रमांक 6 मुघलांशी संघर्ष या पाठामधील उर्वरित भाग अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण शाहिस्ता खानाची स्वारी म्हणजे कशा पद्धतीने शाहिस्ता खान पुण्यातील लाल महालामध्ये तळ ठोकून होता आणि शिवरायांनी त्यांना कशा पद्धतीने धडा शिकवला हा भाग आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये अभ्यासला होता। त्यानंतर आज आपण सुरतेवर स्वारी हा भाग अभ्यासणार आहोत। शाहिस्ता खानाने 3 वर्षाच्या काळात स्वराज्याचा बराच प्रदेश उद्ध्वस्त केला होता। त्याची भरपाई करणे आवश्यक होते। त्यासाठी महाराजांनी मुघलांना धडा शिकवण्याची एक योजना आखली। मुघलांच्या ताब्यातील सुरत हे एक मोठे व्यापारी केंद्र व बंदर होते। तेथे डच, इंग्रज व फ्रेंच यांच्या वखारी होत्या। हे शहर बादशहाला सर्वात जास्त महसूल देत होते, तसेच ते आर्थिकदृष्ट्या संपन्न होते, म्हणून त्यांनी सुरतेवर स्वारी केली। सुरतेचा सुभेदार इनायत खान महाराजांच्या स्वारीचा प्रतिकार करू शकला नाही। सामान्य प्रजेस त्रास न देता त्यांनी सुरतेमधून विपुल संपत्ती मिळवली। त्यांची ही मोहीम यशस्वी झाली, यामुळे औरंगजेब बादशहाच्या प्रतिष्ठेस धक्का बसला। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, शिवरायांनी शाहिस्ता खानाला धडा शिकवला, पण शाहिस्ता खाना जवळपास 3 वर्ष स्वराज्याच्या प्रदेशामध्ये होता, म्हणजे पुण्यामध्ये होता, आणि त्यांनी जो काही स्वराज्याचा प्रदेश होता त्याच्या सैनिकांनी उद्ध्वस्त केला होता। मग त्याची भरपाई करणे आवश्यक होते, म्हणजे जो काही नुकसान झालं होतं ते भरून काढणं महत्त्वाचं होतं। त्यासाठी शिवाजी महाराजांनी मुघलांना धडा शिकवण्याची एक योजना आखली। मग शिवरायांनी काय केलं, जे काय आपलं नुकसान झालेलं आहे ते भरून काढण्यासाठी शिवरायांनी एक योजना आखली आणि त्या योजनेतून त्यांना मुघलांना धडा शिकवायचा होता। मुघलांच्या ताब्यातील सुरत हे एक मोठे व्यापारी केंद्र व बंदर होते। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, हे सुरत हे शहर सध्याच्या गुजरात राज्यामध्ये आहे आणि ते एक व्यापारी केंद्र व बंदर होते, म्हणजे त्या ठिकाणी जहाजामधून मालवाहतूक होत असे। तेथे इंग्रज, डच व फ्रेंच यांच्या वखारी होत्या आणि त्याच्या सुरत या शहरामध्ये इंग्रज, डच, फ्रेंच या सर्वांच्या तिथं वखारी होत्या। हे शहर बादशहाला सर्वात जास्त महसूल देत होते आणि बादशहाला जो काही कर मिळत होता तो या शहरातून सर्वात जास्त मिळत होता। तसेच ते आर्थिकदृष्ट्या संपन्न होते, म्हणून त्यांनी सुरतेवर स्वारी केली। आणि ते आर्थिकदृष्ट्या म्हणजे त्या ठिकाणी खूप धनसंपदा होती, सोनं नाणं होतं, हिरे जवाहर होते, आणि म्हणून शिवरायांनी ठरवलं की सुरतेवर स्वारी करायची। सुरतेचा सुभेदार इनायत खान महाराजांच्या स्वारीचा प्रतिकार करू शकला नाही। ज्यावेळेस शिवरायांनी सुरतेवर हल्ला केला त्यावेळेस जो सुरतेचा सुभेदार होता इनायत खान, तो महाराजांच्या स्वारीचा प्रतिकार करू शकला नाही, म्हणजे त्याचे सैन्य शिवरायांच्या सैन्यासमोर टिकू शकले नाही आणि त्याचा पराभव झाला। सामान्य प्रजेस त्रास न देता त्यांनी सुरतेमधून विपुल संपत्ती मिळवली। त्यांची ही मोहीम यशस्वी झाली, यामुळे औरंगजेब बादशहाच्या प्रतिष्ठेत धक्का बसला। आणि शिवरायांनी पहा, सामान्य प्रजेस त्रास न देता त्यांनी जी सुरतेमध्ये संपत्ती होती ती सर्व संपत्ती मिळवली आणि शिवरायांची ही सुरत मोहीम होती ती यशस्वी झाली। यामुळे औरंगजेब बादशहाच्या प्रतिष्ठेस धक्का बसला, म्हणजे औरंगजेब बादशाह हादरला। त्यानंतर पहा, जयसिंगाची स्वारी। शिवाजी महाराजांच्या वाढत्या हालचालींचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंग हा आपला अनुभवी आणि मातब्बर राजपूत सरदार पाठवला। तो पुण्यामध्ये आला। त्याने महाराजांच्या विरोधात सर्व शक्ती संघटित करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, शिवाजी महाराजांच्या वाढत्या हालचालींचा बंदोबस्त करण्यासाठी म्हणजे हळूहळू शिवराय मुघलांच्या ताब्यातील एक किल्ला ताब्यात घेत होते आणि स्वराज्याचा विस्तार करत होते। मग शिवाजी महाराजांच्या ह्या ज्या हालचाली होत्या त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने काय केलं, जो मिर्झा राजा जयसिंग हा अनुभवी आणि मातब्बर राजपूत सरदार होता त्याने तो पाठवला। तो पुण्यामध्ये आला। त्याने काय केलं, महाराजांच्या विरोधात सर्व शक्ती संघटित करण्याचे आपले प्रयत्न सुरू केले, म्हणजे जे काही महाराजाचे शत्रू आहेत त्या सर्वांना त्यांनी एकत्र करण्याचा प्रयत्न केला। गोव्याचे व वसईचे पोर्तुगीज, वेंगुर्ल्याचे डच, सुरतेचे इंग्रज, जंजिऱ्याचे सिद्धी यांनी महाराजांविरुद्ध आरमारी मोहीम काढावी असे जयसिंगांनी त्यांना सुचवले। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जयसिंगांनी काय केलं, जे गोव्याचे व वसईचे पोर्तुगीज होते, वेंगुर्ल्याचे डच होते, त्यानंतर सुरतेचे इंग्रज होते आणि जंजिऱ्याचा जो सिद्धी होता, यांनी महाराजांविरुद्ध आरमारी मोहीम काढावी असे जयसिंगांनी त्यांना सुचवले, म्हणजे समुद्रमार्गे शिवरायावर हल्ला करावा असं त्यांनी सांगितलं। शिवाजी महाराजांकडील किल्ले जिंकून घेण्याचा बेत आखला। स्वराज्याच्या विविध भागात मुघल सैनिकांच्या तुकड्या पाठवल्या। त्या सैन्यांनी स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, मिर्झा राजा जयसिंगाने काय केलं, शिवाजी महाराजांकडे जे काही किल्ले होते ते सर्व किल्ले जिंकून घेण्याचा त्यांनी बेत आखला।
स्वराज्याच्या विविध भागात मुघल सैनिकांच्या तुकड्या पाठवल्या आणि त्यांनी काय केलं, जिथपर्यंत स्वराज्य आहे त्या सर्व भागामध्ये मिर्झा राजे जयसिंग यांनी मुघल सैन्यांच्या तुकड्या पाठवल्या. त्या सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली आणि जे सैनिक होतं मुघल सैनिक यांनी काय केलं, शेतकऱ्यांची लुटमार केली, त्यांच्या जे उभे पिकं होते त्यामध्ये घोडे सोडले. महाराजांनी मुघलांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खानाने पुरंदर किल्ल्यास वेढा दिला. आणि पहा, महाराजांनी मुघलांच्या सैन्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण जो मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान यांनी काय केलं, पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. पुरंदरच्या वेढ्याच्या वेळी मुरारबाजी देशपांडे यांनी आपल्या पराक्रमाची शर्त केली, परंतु त्याला वीरमरण आहे. पहा, मग ज्यावेळेस मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खानाने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला होता, त्यावेळेस त्या किल्ल्याचा जो किल्लेदार होता मुरारबाजी देशपांडे यांनी आपल्या पराक्रमाची शर्त केली. म्हणजे त्यानं खूप प्रयत्न केले तो वेढा उठवण्याचा, परंतु त्याला त्या ठिकाणी वीरमरण आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराजांनी जयसिंगाशी बोलणी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जयसिंगाची भेट घेतली. आणि विद्यार्थी मित्रांनो पहा, शिवरायांना वाटलं आता आपला एक सेनापती मुरारबाजी देशपांडे हा मृत्युमुखी पडला आहे, त्याला वीरमरण आलेलं आहे. मग आता जास्त वेळ वाट न पाहता परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराजांनी जयसिंगाशी बोलणी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जयसिंगाची भेट घेतली. जयसिंग व महाराज यांच्यात जून 1665 तह झाला. हा तह पुरंदरचा तह म्हणून ओळखला जातो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मग शिवरायांना असं लक्षात आलं की सरासरी आता हा वेढा आपण काय मोडू शकत नाही किंवा यांच्यासोबत आता युद्ध करू शकत नाही. म्हणून शिवरायांनी काय केलं, जयसिंगाशी बोलणी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी जयसिंगाची भेट घेतली. जयसिंग व महाराज यांच्यात जून 1665 एक तह झाला आणि हा तह पुरंदरचा तह म्हणून ओळखला जातो. या तहानुसार महाराजांनी मुघलांना 23 किल्ले व त्यांच्या भोवतालचा वार्षिक 4 लक्ष होन उत्पन्नाचा प्रदेश दिला. आदिलशाही विरुद्ध मुघलांना मदत करण्याचे आश्वासने दिले. या तहास औरंगजेबाने मान्यता दिली. आणि विद्यार्थी मित्रांनो पहा, मग तहानुसार काय झालं, शिवरायांनी मुघलांना 23 किल्ले म्हणजे जे त्यांनी जिंकले होते ते 23 किल्ले आणि त्याच्या भोवतालचा जो काही वार्षिक 4 लक्ष होन उत्पन्नाचा प्रदेश होता तो प्रदेश दिला. आणि आदिलशाही विरुद्ध मुघलांना मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या तहास औरंगजेबाने मान्यता दिली. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण जयसिंगाची स्वारी आणि शिवरायांनी सुरतेवर कशा पद्धतीने स्वारी केली हा भाग अभ्यासला. उर्वरित भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. थँक्यू.